मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी आणि भाजपा सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। देशावर मोदी शहा यांचं संकट असून या जोडगोळीपासून देशाला वाचवण्यासाठी प्रचार करणार अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली। मोदींनी गुजरातचा केलेला विकास फसवा असल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केलेला आहे। 2014 नंतर मोदी बदलले म्हणून माझीही भूमिका बदलली असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे। खासदारांपासून ज्या माणसाने लालकृष्ण अडवाणी या माणसाने 2 खासदारांपासून हा संपूर्ण पक्ष सत्तेपर्यंत आणला। सत्तेपर्यंत आणल्यानंतर अडवाणींना बाजूला करण्यात आलं आणि त्या आजूबाजूला कशाचा काही संबंध नसलेले अटल बिहारी वाजपेयी, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, तो भाग वेगळा, पण अटल बिहारी वाजपेयी हा त्यावेळेचा पर्याय नव्हता। तो तुमचा पर्याय नव्हता, तो देशाचा पर्याय नव्हता। अटलजींच्या नंतर ते देवेगौडा झाले, तुमचा पर्याय होता नाही। इंदर कुमार गुजराल झाले, तुमचा पर्याय होता नाही। आज कशाला पर्याय मागतोय? बरं, नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे देश खड्ड्यात नेऊन ठेवलाय त्याच्या अजून खाली खोल कोण नेणार आहे? मग उद्या जर समजा या देशाचा पंतप्रधान राहुल गांधी जर समजा झाला, नाहीतरी प्रयोगच करायचेत ना देशावर। एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला, ज्यांनी देश खड्ड्यात घातला। उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत। उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते। देशातल्या तरुणांना जर समजा लोन हवं असेल बँकांकडनं, सरकारी बँकांकडनं लोन हवं असेल तर त्याच्यासाठी ते लोन अप्रूव्ह करण्यासाठी म्हणून या कंपनीला 1800 रुपये हे या कंपनीला भरायचे। ही एक खासगी कंपनी 2015 साली सुरू झाली। त्याच्यात त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जिनात विकासभाई शहा 31 मार्च 2015 ला डायरेक्टर झालेत। विकास मणिलाल शहा डायरेक्टर झाले 24 ऑगस्ट 2016 ला आणि त्याच्यानंतर अखिल हंडा हे नॉमिनी डायरेक्टर आहेत, 4 सप्टेंबर 2018 ला झालेले आहेत। तुम्हाला तुमचा उद्योग स्वतःचा सुरू करण्यासाठी म्हणून तुम्ही बँकेकडे लोन मागायचं, परंतु त्यातले 1800 समथिंग काही रुपये ह्या कंपनीला भरायचे, त्या कंपनीचं अप्रूव्हल आणायचं, मग तुम्हाला पैसे मिळणार। ही अहमदाबाद स्थित कंपनी आहे। ही कोण आहेत माणसं? योजना सरकारची। देशातल्या तरुणांनी पैसे कोणाला भरायचे? हजार रुपये ते एका खासगी कंपनीला।